नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत पावसाळा विशेष हिरव्या मुगाचे खमंग खुसखुशीत दाणेदार लाडू कसे बनवायचे। तेच लाडू खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे प्रोटीनयुक्त लाडू नक्की ट्राय करून पहा। अगदी घरच्या साहित्यांमध्ये तयार होणारे हे झटपट लाडू साखरेचा पाक न करता आज आपण हे लाडू तयार करणार आहोत। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1.5 कप हिरवे मूग घ्यायचे आहेत। आता हे मूग आपल्याला स्वच्छ सुती कापडाने छान असे पुसून घ्यायचे आहेत। इथे मी हे मूग स्वच्छ पुसून निवडून घेतलेले आहेत। आता यानंतर इथे आपल्याला एका जाड बुडाच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये हे मूग छान असे भाजून घ्यायचे आहेत। मंद आचेवरती आपल्याला हे मूग छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे आपण हे मूग भाजत असताना मुगाचा कलर चेंज होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। खमंग असे मूग इथे आपण भाजून घेणार आहोत। आता इथे आपण 7 ते 8 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती हे मूग छान असे भाजून घेतलेले आहेत। याचा अगदी हलकासा कलर चेंज झालेला आहे। मुगाचे लाडू करताना मूग भाजून घेतल्यामुळे मुगाचे लाडू हे खमंग आणि छान तयार होतात। यासाठी इथे आपल्याला हे मूग भाजून घ्यायचे आहेत। आता हे भाजून घेतलेले जे मूग आहेत ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। आता मूग थंड झाल्यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता संपूर्ण मूग इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला अगदी बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं नाही। बारीक रवा ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने इथं आपल्याला हे टेक्स्चर ठेवायचं आहे। आता यानंतर इथे आपल्याला एका पॅनमध्ये 1-2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यानंतर सर्वात अगोदर इथे आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स या तुपामध्ये छान असे परतून घेणार आहोत। इथे मी काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत। हे तुपामध्ये छान असे परतून घेते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता। आता इथे आपण याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे तुपामध्ये छान असे परतून घेतलेला आहे। याचा कलर गोल्डन असा झालेला आहे। आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 1-2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे मूग मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते संपूर्ण पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता तूप घालत असताना इथे आपल्याला अगदी सुरुवातीला एकदम जास्त तुपाचा वापर करायचा नाही। थोडं तूप आपल्याला यामध्ये घालत जायचं आहे। आता आपण हे छान असं परतून घेणार आहोत। याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपण हे छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत इथे आपण हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप थोडंसं कोमट करून आणि पातळ केलेलं हे तूप आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि हे जे मिश्रण आहे ते चांगलं भाजून घेणार आहोत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आणि रेसिपी इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका। आता इथे आपण हे पीठ सुद्धा छान असं भाजून घेतलेलं आहे। आता एक 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे आणि पिठाचा खमंग असा वास देखील येत आहे। आता लगेचच इथे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि हा पॅन इथे आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। आता हे मिश्रण इथं कोमट झालेलं आहे। हाताच्या साहाय्याने सुरुवातीला इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। आता मिश्रण कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि बारीक किसून घेतलेला गूळ इथे आपल्याला वापरायचा आहे। आता ज्या कपने आपण हिरवे मूग मोजून घेतलेले आहेत त्याच कपने 1 कप बारीक किसून घेतलेला गूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे।
आता हा जो गूळ आहे तो आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे परतून घेतले होते ते सुद्धा इथे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि हे चांगले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे आपण हे संपूर्ण मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। जर मिश्रण जास्त असेल तर इथे तुम्ही 2 बॅचमध्ये हे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। इथे मी संपूर्ण मिश्रण यामध्ये घातलेलं आहे। आता इथे फक्त 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील जो बारीक किसून घेतलेला गूळ आहे तो यामध्ये चांगला मिक्स होईल। तर पाहू शकता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने इथे आपल्याला पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेचच इथे आपण लाडू वळायला घेणार आहोत। जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर इथे तुम्ही अगदी थोडंसं तूप गरम करून यामध्ये ॲड करू शकता, पण इथे मला तुपाची गरज वाटत नाही, यासाठी इथे मी तूप न घालताच असेच हे लाडू बांधायला घेतलेले आहेत। तर पाहू शकता अगदी पटकन आणि मस्त असे लाडू इथे तयार होतात। इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे लाडू तयार करून घेऊ शकता। इथे मी मीडियम साईजचे लाडू तयार करून घेतलेले आहेत। अगदी काही मिनिटांमध्येच इथे आपला हा मस्त असा खमंग लाडू तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा लाडू तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या हिरव्या मुगाचे दाणेदार लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील।